बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आप बहुत ही बेहतरीन होंगे। आज का टेस्ट बहुत ही बेहतरीन था यार, बहुत अच्छा-अच्छा मार्क भी मिले हैं बहुत से अच्छे-अच्छे बच्चों को, है ना? ऑलमोस्ट जनरली मैंने बताया था कि मैं 3 टॉपर का नाम लूँगा बच्चा, जो भी पर्टिकुलर अपने इस टेस्ट में जो टॉपर आए हैं, हाँ? उसमें से पहली बच्ची है जिसने आई थिंक 95.50 समथिंग, है ना? 95.50 ये है बच्चा अंकिता। शायद मैं गलत ना हूँ तो मुझे बता दीजिएगा। शायद अंकिता, है ना? ये है बीड़ से बच्चा, ओके? और एक है बच्ची अपनी उसके बाद का टॉपर है प्रांजल। नहीं, प्रांजल नहीं है शायद। आज का टॉपर दूसरा सेकंड टॉपर अपना कौन था रे? कौन था? हाँ, उसके बाद अपना टॉपर था मानवी। अब उसके मुझे मार्क याद नहीं आ रहे, ठीक है? मानवी ये तो अपनी पता ही है आपको, लाखांदूर से ही है बच्ची। नहीं, लाखांदूर की नहीं है मेरे ख्याल से अभी। हाँ, मानवी लाखांदूर के से है ना? मानवी, ये लाखांदूर वाली ही है, ठीक है? और थर्ड टॉपर है अपनी कहाँ से? लावण्या, लावण्या, ठीक है? ये आई थिंक गोंदिया डिस्ट्रिक्ट से आती है, ओके? गोंदिया, है ना? तो देखो बच्चा ये पहला, दूसरा और तीसरी टॉपर, 3 टॉपर बच्चे मैंने पहले ही बताया था कि 3 टॉपर्स का मैं नाम लूँगा, है ना? तो देखो बाकी जितने भी बच्चे हैं, प्लीज़ आप ज़रा फ़ोकस हो जाइएगा। देखो पढ़ाई बहुत इम्पोर्टेंट है बच्चा इस समय पे, और रिवाइज़ खासकर रिवीज़न कितना आप रिवाइज़ करते हो, कितना बेहतर तरीके से रिवीज़न करते हो, वो सबसे इम्पोर्टेंट, ओके? तो देखिए चलो स्टार्ट करते हैं। आज हम लोग ने क्या पढ़े थे, और स्टार्ट करने से पहले मैं बता दूँ मेरा नाम है राज, और आप सभी का मैं वेलकम करना चाहूँगा मेरे इस यूट्यूब चैनल पे जिसका नाम है कीप गोइंग बाय राज। हाँ, अगर सपोज आप लोगों ने हमारे चैनल को सब्सक्राइब किया होगा, आप नए होंगे, हमारा कंटेंट अच्छा लग रहा होगा तो हमारे चैनल को लाइक शेयर और सब्सक्राइब जरूर कर ले, ओके? और जिन्होंने ऑलरेडी कर चुके हैं उन्हें तहे दिल से शुक्रिया। चलो स्टार्ट करते हैं। जो हम लोगों ने आज पेपर लिया था, है ना? तो वो पेपर के आंसर्स विद एक्सप्लेनेशन प्रॉपर तरीके से हम लोग आज देखेंगे, ओके? तो चलो स्टार्ट करते हैं। टिडिंग चालू हो जा रे बाप्पा, चालू हो जा रे टिडिंग। हाँ, देख बच्चा, पहला एग्जाम्पल क्या था? बघा ज्यांच्याकडे बघा तुम्हाला प्रॉपरली यहाँ पे सवाल आपको लिख के कुछ भी नहीं मिलेगा, है ना? सवाल यहाँ पे फ्लैश नहीं होंगे। देखो जिन्होंने कोर्स लिया है उन्हें उनके पास ये पेपर पीडीएफ वो सारी चीजें मुहैया कराई दी जाती है ना? या फिर जिन जो ऑलरेडी ऑनलाइन क्लासेस वाले ऑफलाइन क्लासेस वाले जो बच्चे हैं अपने, उनके पास पेपर पीडीएफ के साथ साथ और पेपर भी इन हैंड मिलता है। तो आप प्लीज अपना पेपर अपने सामने रखिएगा, एक रजिस्टर साथ में रखिएगा, और पेन, ऑब्वियस सी बात है क्योंकि जो चीजें आपको बताई जाएगी प्लीज उन्हें प्रॉपर तरीके से नोट डाउन करके रखिए। कुछ नोट्स, कुछ ट्रिक्स आपको बताई जाएगी, उस हिसाब से आप फॉलो लीजिए, ओके? तो चलो, और अगर सपोज को आप लोग हमारा कोर्स ज्वाइन करना चाहते हो तो 30 तारीख तक आपको मैं एप्लीकेबल करूंगा। 30 तारीख तक मैं क्रैश कोर्स के रिगार्डिंग रजिस्टर करा सकता हूँ, और 1 तारीख से हमारे नए नए बैचेस स्टार्ट हो रहे हैं, जिसमें जो अभी फिलहाल में 4th पास आउट हो चुके हैं, जो 5th में जाने वाले हैं, उन बच्चों को हम लोग रजिस्टर करने वाले हैं, ओके? तो चलो देखिए, अगर सपोज बताओ तो पहला सवाल आज का हम लोगों ने टेस्ट देखे थे। पहला सवाल था बच्चा, मैं मैथमेटिक्स के ओरिएंटेड बताऊंगा। क्या बोलते हैं, रीजनिंग ओरिएंटेड तो मैं पॉसिबल नहीं हो पाएगा। रीजनिंग तो मैं वैसे ही आपको क्लास में बता ही देता हूँ, है ना? चलो देखो अच्छा, मैं मैथ के रिगार्डिंग पहला सवाल अगर सपोज आपको बताऊं, तो पहला सवाल मैथ के रिगार्डिंग काय होतं? दर साल दर शेकडा 12% बघा बघा 41वा प्रश्न, ठीक है ना? बघा 41वा प्रश्न काय म्हणतोय की दर साल दर शेकडा 12% सरळ व्याजाने 2000 रुपयाची रक्कम किती वर्षात 2840 होईल? मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला दिलं काय आहे? ठीक आहे. तुम्हाला काय दिलं आहे? शेकडा म्हणजे मला एक सांगा, रेट दिला आहे, है ना? म्हणजे दर दिला आहे. दर किती आहे तुमच्याकडे? बारीक-बारीक गोष्टी ह्या लिहायची गरज नहीं, पण चला जे गोष्टी जो चीजें आपको पता रहती है ना? वो एक तो आप याद रखिए या फिर साइड में लिख के उसको सॉल्व करने की कोशिश कीजिए, ठीक है? आणि सरळ व्याजाने 2000 म्हणजे मुद्दल दिली आहे. किती? तर ₹2000, ओके? आणि त्यातल्या त्यात रुपयाची रक्कम किती वर्षात 2840 होणार. 2840 होणे म्हणजे काय असते रे? म्हणजे ही काय असते 2840 एखादी रक्कम, एखादी म्हणजे मोठी रक्कम बनतोय म्हणजे ती दुसरी तिसरी काही नसून रास असते, ज्याला आपण इंग्लिशमध्ये अमाउंट म्हणत असतो. ठीक आहे? हे प्रिन्सिपल झालं. हे सगळे झालेले आहेत गोष्टी, ठीक आहे? ये रेट होता है. आता बघा रास तुम्हाला माहित आहे, मुद्दल तुम्हाला माहित आहे.
म्हणजे सरळ सरळ व्याज तुम्ही आरामसे काढू शकता. व्याज म्हणजे काय रे? तर रास मायनस मुद्दल असते. तर रास किती रे? 2840 आणि मुद्दल किती? तर 2000. हे डायरेक्ट तोंडी करू सकता तुम्ही. किती? तर 840 तुम्हाला हे काय मिळालं? व्याज मिळालं. ठीक है? अब मुझे बस इतना बता दीजिएगा आप लोग, की आपको पूछा क्या उसने, की किती वर्षामध्ये होईल म्हणते ना? म्हणजे क विचारला आहे. आपला फॉर्म्युला काय आहे? फॉर्म्युला सरळ व्याजचा फॉर्म्युला काय आहे? सरळ व्याजचा आपला फॉर्म्युला आहे मोदक. माहिती आहे ना आपण मोदक खाणारे मोदक नाही. मोदक भागीला 100. मू म्हणजे मुद्दल, द म्हणजे दर, क म्हणजे कालावधी. ओके? सो म्हणजे सरळ व्याज. व्याज किती आहे व्याज आपल्याकडे? ₹840. तो 840 इधर लिया है। अच्छा मुद्दल किती रफ रफ अब देखो अब चीजें पता चल गई तो फास्ट में आप कैलकुलेशन करना आना चाहिए आपको ठीक है मुद्दल किती रे मुद्दल किती तर 2000 राप 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 लिहिले दर किती 12% क किती तेच तर काळाचं आहे जी अच्छा ठीक आहे भागीला 100 शून्य 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 मेले खतम काम देखो अब 840 बरोबर हे बघा याला गुणाकार करण्यात टाइमपास नको करा कारण की बघा 20 गुणीला 12 कराल आणि मग बघा गुणाकार केल्याने कुठली पण संख्या हे नेहमी लक्षात ठेवायचा मोठी बनते. हमको उसको गुणाकार गुणाकार करायच्या चक्करमध्ये पडायचंच नाही बरं ठीक आहे. आता बघ लक्ष दे इथे मी काय करतोय ध्यान दे ध्यान दे ध्यान दे ध्यान मैं क्या कर रहा बच्चा मैं बस इसको 8 से 40 हे इकडे गुणाकारात आहे ना इकडे भागाकारात येतील बस 20 गुणीला 12 बरोबर क अब ध्यान दे शून्य शून्य मेला की नाही मेला मग मला एक गोष्ट सांग टू किती जा रे टू फोर जा 8 आणि टू किती जा हा टू फोर जा टू जा म्हणजे कालावधी किती जनरली येत आहे 42 भागीला 12 देखो चीजों को समझो देखो आप इसको काटपीट करने में ज्यादा टाइम पास नहीं करना डायरेक्ट क्या करना 42 भागीला दिमाग खराब किती 12 आहे कॅल्क्युलेशन वाला मी तुम्हाला अगर सपोज पाहिजे असेल दुसऱ्या पेनाने लिहून देतो रे है ना हा बघ 42 ला 12 ने डिवाइड करा 12 तिरी 36 दिमाग खराब बघा आता बघा 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 पर्यायामध्ये आपण बघा मैं डायरेक्ट बता रहा बच्चा अभी आप लोगों को हम लोग अननेसेसरी प्रॉपर कैलकुलेशन फुल 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 कैलकुलेशन करके कोई मतलब नहीं ठीक आहे पर्यायामध्ये पहा एकही तीन पर्याय चार पर्यायापैकी फक्त सी या पर्यायामध्ये 3.5 आहे बस आणि आपला सुरुवात 3 झालाय ना खतम उत्तर समोर जायची काही हरकत काही गरज नाही कारण की बघ ना रे पहिला पर्याय तुमचं काय आहे पहिला पर्याय 4 दुसरा पर्याय आहे 5 तिसरा पर्याय 3.5 आणि चौथा 4.5 हे तर पहिलेच कॅन्सल झाले कारण की 3 आहेच नाही 3 आहे कुठे ते बघायचं ना क्यों कैलकुलेशन पूरा का पूरा कैलकुलेशन कर रहे हो मत करिए पूरा का पूरा कैलकुलेशन समझ रहे हो भागाकारामध्ये सुरुवातचे 2 अंक किंवा 1 अंक खूप झालं 1 अंक आणि खूप जास्तीत जास्त झालं तर झालं 2 अंक ठीक आहे गुणाकारामध्ये शेवटचे 1 अंक किंवा खूप झालं तर झालं 2 अंक बस याच गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे कैलकुलेशन पार्ट के हिसाब से वक्त बचाओ मार्क कमाओ सीधा सीधा ठीक है चलो नेक्स्ट सवाल की तरफ मैं अगर सपोज आपको बताऊं बच्चा देखो नेक्स्ट सवाल अगर सपोज मैं बताऊं दूसरा प्रश्न काय होतं रे की 5 से 4 चे मूळ अवयव किती मला एक गोष्ट सांग सीधा सीधा 5 से 4 जनरली हम लोग क्या करते हैं जनरली क्या करते हैं 504 जनरली मुझे एक बात बताओ आता याला अवयव काढण्याच्या दृष्टिकोनातून आपण काय करत असतो दोन दोनचेच गट करत असतो कशाला टाइमपास करता यार तू मुझे एक बात बताओ कसोटी माहित आहेत ना आपल्याला मोठ्यात मोठी कसोटी बघा ना त्यामध्ये किती कुठे होत आहे तर 8च्या फाळ्यामध्ये येते 8च्या फाळ्यामध्ये येते की नाही 8च्या फाळ्यात येतो ना रे 2च्या ते येतेच येते 4च्या येतेच येते कारण की 0 4 आहे आणि 8 मध्ये येतेच येते 8च्या कसोटीमध्ये 8 सक आणि 8 तिरी बस मला खोटा वाटत असेल तर बघा 5 से 4 ला 8 8 सक 6 8 दा 48 अब बचा कितना रे कितना 24 है ना ये हाँ अब बचा कितना ये 8 मेरे को दिख रहा है एक जरा वायर हाँ किती 24 मग 8 तिरी बस खतम 63 समजलं ना कसं काय आलं मग 63 म्हणजे काय कोणाच्या फळ्यात 63 येतात तर 9 तिरी काय केलं रे मी सॉरी 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 63 कोणाच्या फळ्यात येतात देखो देखो घाई घाई मध्ये असंच होतं नवा 7 63 होतो है ना बस जितकी मोठी संख्या तुम्ही घ्याल तितकं लवकर तुमचं उत्तर येते ह्या लक्षात ठेवा भागाकाराच्या स्वरूपामध्ये ठीक आहे बघा आता आलं काय 8 9 आणि 7 करणे काय आहे तुम्हाला यांना तुकडे करा ना 8 म्हणजे काय 2 गुणीला 2 गुणीला 2 9 म्हणजे काय 3 गुणीला 3 आणि 7 म्हणजे काय 7 खतम खलास बघा शेवट आता बघा फक्त पर्यायामध्ये बघा कुठे आहे पर्याय पर्यायामध्ये बघा की 3 2 आणि 2 3 कुठे आहे 3 2 3 2 हा 2 3 अरे वा 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 तर डी तुमचा उत्तर बच्चा
समझ रहे हो बात को? ठीक है, ऐसे छोटे छोटे चीजों को महसूस करो बच्चा, छोटे छोटे चीजें प्लीज एक्सेप्ट कीजिए, मैं सच बता रहा, आप प्रॉपर तरीके से इस सभी की चीजों को जज कर पाओगे। ओके, तो चलो नेक्स्ट एग्जांपल देखिए बच्चा, नेक्स्ट एग्जांपल ये प्लीज आप अपने हिसाब से नोट डाउन करके रखिएगा। तिसरा प्रश्न काय म्हणतोय 43 हा 43वा प्रश्न आहे। 43वा प्रश्न असा आहे की बी ही संख्या ए संख्येपेक्षा 20% मोठी आहे, बी ही संख्या सी च्या संख्येपेक्षा 10% कमी आहे, जर ए ही संख्या 150 असेल तर सी संख्या किती असेल? सीधा सीधा प्रकार है। ठीक है, अब मैं थोड़ा सा इसको लिख लेता बच्चा, मतलब आपको थोड़ा सा मेरे को बताने में अच्छा हो जाएगा। एक मिनट, देखो अब मैंने इसको लिख लिया है बच्चा यहाँ पे। अब देखो बी ही संख्या ए पेक्षा 20% मोठी आहे आणि बी ची संख्या सी पेक्षा 10% कमी आहे। ठीक आहे, आणि त्यातल्या त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की ए ही संख्या, लक्ष दे रे बापा, ए ही संख्या किती आहे तर तुमच्याकडे दिलेली आहे 150। ठीक आहे, सी किती असणार हे मी तुम्हाला विचारलंय। ठीक आहे, आता बी ही संख्या ए पेक्षा 20% मोठी आहे ना, तर मला एक गोष्ट सांगा, ए आणि बी यासोबत मी आता डील करतोय। जर बी ही संख्या ए पेक्षा, तर मला एक गोष्ट सांग, ए जर 100 असेल तर बी किती असेल रे? 20% मोठी आहे तर 120 असेल। ठीक आहे, त्यापैकी ए किती आहे तुमच्याकडे? 150, तर आराम से तुम्हाला बी भेटेल। तिरपा गुणाकार करणे काम खतम। म्हणजे कसं, ही बी संख्या जर तुम्हाला काढायची आहे ना, तर हे तिरपा गुणाकार करा, 120 गुणिला 150 भागीला आहे किती रे? 100, शून्य शून्य ऐड मेला। आता मला एक गोष्ट सांग, बी किती? 15। अब ये देखो, ये कैलकुलेशन का खेला है बच्चा, ये ठीक है, ये 180 आता है। देखो मैं बता दूं, 15 इंटू 12 करा, 2 5 जा 10, 2 1 जा 3 और 1 5 जा 5 और ये 1 जा 1, ते 180 येतो आहे। ठीक है, बी ची वैल्यू तुम्हाला किती मिळाली? 180। बस अब देखो, मेरे को बताने में सिर्फ आपको वक्त लग रहा है। आपने बी की वैल्यू निकाल दिया, सी अपने आप सेम असंच फॉलोअप घ्या ना रे। आता मला सांगा, बी ही सी पेक्षा 10% कमी आहे ना, तर मी जर याला असं मांडणी केलं बी आणि सी सोबत, तर बी ही संख्या सी पेक्षा 10% कमी आहे, तर सी जर 100 असेल तर बी किती असेल? 10% कमी, म्हणजे 90। टक्केवारीच्या स्वरूपामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं। बस ज्यादा कुछ अपन इसमें दिमाग खराब नहीं करते बैठेंगे। ठीक है, तो मला एक सांग, बी ची संख्या तुम्हाला माहित आहे 180, सी विचारला आहे, तिरपा गुणाकार करा ना रे, काम खतम। म्हणजे हे जर संख्या काढायची असेल, यांचा गुणाकार 100 सोबत आणि भागीला किती? 90। हा कस कसा आला तुम्हाला माहित आहे? मी सांगितलं होतं रे, तुम्ही लक्ष नाही देत। बघ हा कसा काय, तर हा तिरपा गुणाकार असं करायचा, म्हणजे कसं, तर 90 गुणिला डॅश इक्वल्स टू 180 गुणिला 100। दिसत आहे का रे? नाही दिसत आहे का? बघ असं 90 गुणिला हा प्रश्नार्थक 100 गुणिला 180, हा मी डायरेक्ट केलं, काही नाही। असं सांगायचं असलं तर हे खाली ठेवायचं, या दोघांचा गुणाकार। इथे पण तसंच केलं आहे मी। बघ काय, 100 गुणिला प्रश्नार्थक बरोबर 120 गुणिला 150, हा खालीच जातो ना, माहितच है ना, दिमाग में रख लो। अभी अभी ये वक्त नहीं है ये पूरा पोती पुराण पूरा का पूरा लिखने बैठने का। 9वीं 10वीं के बोर्ड की एग्जाम थोड़ी दे रहे हैं अपन, नवोदय की एग्जाम दे रहे हैं, ये समझ जाओ अभी। ठीक है, तो चलो देखो, अब मर गया मर गया, अरे मर गया क्या, तो मर गया। ठीक है, 180 आणि हा एक अजून शून्य लावा, भागीला किती? 9। मला सांग 9 कितीचा दुर्री आणि ते 200, म्हणजे उत्तर तुमचा खतम। कोणता उत्तर आहे रे? कोणता पर्याय आहे तुमच्याकडे इथे? सी हा तुमचा उत्तर। क्या ये बात क्लियर हुई बच्चा? चलो नेक्स्ट एग्जांपल देखिए। देखो सिर्फ बताने के लिए वक्त लगता है, ठीक है ना? अब देखो बच्चा, तीसरा प्रश्न काय आहे आपला? तीसरा तीसरा नाही, 43 43 झाला, 44वा प्रश्न बघा। 44वा प्रश्न काय आहे की 6, अरे ये तो महासोपा, त्या दिवशीच घेतला होता आपण हा 6.25। एक मिनट मैं जरा नीचे लिख लूं इसको, है ना? कितना? 6.25 इंटू 10 इंटू 100। समझ रहे बात को? अरे कुछ नहीं है बच्चा, ये 6.25 इंटू कोणासोबत एक, इतकं पण करायची गरज नाही। घ्या, हा किती आहे? किती आहे रे? 1 2 3 3 शून्य आहेत, कालच सांगितलं होतं। गुणाकार करत असताना पॉइंटची शिफ्टिंग हे उजवीकडे होत असते। किती? जितके शून्य असतात तितकं। इथं किती आहेत? 1 2 3, पण अंक किती आहेत? 2, तर एक शून्य लावा, मग एकम दोनम तीनम, आहाहाहा, 6250 तुमचं उत्तर। कोणता आहे रे? कोणता पर्याय आहे? कोणता पर्याय? काही काही म्हटलं ना तुम्हाला, काही काही प्रश्न जे आहेत ना रे, चुटकीभर सिंदूरवाले असतात, म्हणजे याच्या पर्यायाचं राइट उत्तर। ठीक है, चलो नेक्स्ट 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 नेक्स्ट, देखो 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 देखो, अरे देखो रे, कोण आहे रे? कोणता प्रश्न रे? 45वा बघा। आता 45वा प्रश्न काय म्हणत आहे? 5 अंकी किमान संख्या व 3 अंकी कमाल संख्या यामधील फरक काय? 5 अंकी कमाल, है ना? कमाल, कमाल 5 अंकी कोणती राहते? मोठ्यात मोठी, मोठ्यात मोठी कमाल म्हणजे मोठ्यात मोठी झाली तर नाव 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 नाव। ठीक आहे, कमाल संख्या,
अरे सॉरी सॉरी, किमान आहे किमान, मी कमाल ऐकलं. ठीक आहे. 5 अंकी हा किमान म्हणते. किमान म्हणजे किती? तर 1, 2, 3, 4, 5 झालं बरोबर. ठीक आहे. आणि आणि 3 अंकी कमाल. अच्छा 3 अंकी कमाल. 3 अंकी कमाल. कमाल म्हणजे छोटू. कमाल म्हणजे मोठू. ठीक आहे. मोठू किती? 3 अंकी. तर 9. अरे याला सांगायची गरज आहे का रे? 10999 कोणता पर्याय आहे तुमचा? 109 सॉरी, सॉरी. फरक बोल रहा मी प्लस केलं. बघा असं राहते. फरक म्हणत आहे आणि मी प्लस केलं. समजलं का सगळ्यांना? ठीक आहे. बघ काय 10तून 9 गेला 1 मग हा सून, मग हा सून, आणि मग हा 9 राइट 9001 कोणता पर्याय आहे रे? कोणता पर्याय है? ए बस खत्म. चीज़ों को समझो बच्चा, बहुत बारीक-बारीक चीज़ों को समझ लीजिए. किमान दिलाय की कमाल दिलाय. बघा आता जसं माझी गलती झाली होती. मी वाचता-वाचता बेरीजच वाचून टाकलं, बेरीज केलं आणि कधी-कधी पर्यायामध्ये ते पण असते. होतं का? हो, होतं वाटते मला. ठीक आहे. कधी-कधी पर्यायामध्ये ते पण असते आणि आम्ही मस्त खुश होतो. अरे वाह! मेरा आन्सर आ गया. प्लीज प्रश्नाला वाचा. ठीक आहे. फरक त्यांनी म्हटलं आणि जर मी बेरीज काढणार तर तो उत्तर बरोबर राहील का रे? नाही ना? ठीक आहे. चला नेक्स्ट 46 वा प्रश्न बघा कसा होता? 46 वा प्रश्न आपलं होतं 46 वा प्रश्न आहे आपलं काय, की एका आयत व चौरसाची परिमिती समान असून बघा, आयतची परिमिती ठीक आहे आणि चौरसाची परिमिती हे समान आहे. इक्वल टू का केलं मी? समान आहे. मी म्हणत आहे का? नाही. तो स्वतः म्हणत ठीक आहे. आयतची परिमिती काय असते? 2 गुणिले लांबी अधिक रुंदी. चौरसची परिमिती काय? 4 गुणिला बाजू. समझला का काजू? है ना? हाँ, उसके बाद देखो वो क्या बोल रहा है? की आयतची चौरसाची परिमिती समान असून आयतची लांबी 40 आहे, रुंदी 32 आहे, तर चौरसाची बाजू किती असेल? अरे! ये देख बच्चा. हे आयत, चौरस हा. याच्याबद्दल काहीही कवडी भरायची आपल्याला माहिती नाही. पण आयतबद्दल माहिती आहे. लांबी किती आहे म्हणते? 40 मीटर. रुंदी किती आहे म्हणते? 32 मीटर. ठीक आहे. चल पुट करू व्हॅल्यू खतम काम. 2 गुणिला 40 अधिक 32 बरोबर किती? 4 गुणिला बाजू. ठीक आहे. आता बघ 40 अधिक 32 किती होतात रे? अरे 4 72 होतात ना? बस ठीक है। आता हा 4 गुणिला बाजू। अरे समझला का काजू? अब इसको मल्टीपल मत करते बट अननेसेसरी आपका टाइम वेस्ट है बाकी कुछ नहीं ठीक है। 2 गुणिला 72 हा गुणाकारात आहे इकडे आला तर भागाकारात बे एक बे, बे दुने 4 खतम. म्हणजे मला सांग आता 2 कितीचा? तर हा 3 जा 6 होते. उरतो 1 म्हणजे 2 म्हणजे किती? अरे हा डिव्हाईड करणार आहे 72 ला किती? 36 म्हणजे उत्तर तुमचं कोणता? बाय, 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 बाय. नाही समजला का 72 ला 2 ने भागाकार केलं 2 3 जा 6 उरले म्हटलं होतं ना 1 आणि मग खालचं 2 ठीक आहे तर 2 6 जा 12 उत्तर 36 तुमचा उत्तर चलो आई होप आपको ये समझ में आया होगा चलो नेक्स्ट एग्जांपल देखते बच्चा 47वा प्रश्न बघूया आता 47वा प्रश्न काय म्हणतोय की प्रवासाला सकाळी 8 वाजून 35 मिनिटाला सुरुवात झाली सुरुवात कब हुई प्रवासची प्रवासची सुरुवात हे असे कोडवर्ड लिहायचे बरं पुराच्या पुरा प्रवास ना सुरुवात कोण बघत बसते तिथं कोणी नाही बघत ठीक है ना कोई देखने के लिए नहीं आने वाला है बच्चा मॉडरेटर अरे इसने कैसे किया क्या किया ठीक है बारीक बारीक गोष्टी लिही ना शॉर्ट फॉर्म प्रवासासाठी सुरुवातसाठी सुरू मतलब सु बस खतम सु हा तर प्रवासाची सुरुवात कसं कुठे आहे रे किती? तर 8 वाजून 35 मिनिटांनी झाली. ठीक आहे. जर एकूण 4 तास 4 एकूण लागणारी वेळ आहे 4 3/4 हा लक्षात ठेवायचा. हा असं कधी पण देणं म्हणजे काय असते 4 तास आता या 3/4 ला पण रूपांतर करायचं कसं? गुणीला 60 करून टाकायचं काम खतम. म्हणजे कसं 4 तास एक्झॅक्ट तुम्हाला किती मिनिट लागले हे तुम्हाला समजून जाते. म्हणजे काय 4 15 जा 15 तिरी 45 हे मिनिटं तुम्हाला भेटून जातात. समजलं का? म्हणजे 4 तास याला असं पण लिहितात 4 तास 45 मिनिट किंवा 4:45 असं पण लिहितात. ठीक आहे. तर याला कालावधी इतका लागला होता 4 आणि हा 45 मिनिट एकूण. ठीक आहे. तर काय म्हणत आहे तो? तर किती वाजता प्रवास सुरू झाला? हां? तर किती वाजता प्रवास सुरू झाला? प्रवास हा सकाळी 8 वाजता निघाला. जर एकूण प्रवास केलं तर किती वाजता? अच्छा, 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 अच्छा. मेरे मेरे को एक बात बता, सीधा-सीधा इनका एडिशन करना पड़ेगा. इनका एडिशन करना पड़ेगा. 5 आणि 5 किती? 10. 4 आणि 4 80 ठीक आहे. आणि 8 आणि 4 12. मेरे को एक बात बता, 12 वाजून 80 मिनिट कधी ऐकलंय का तुम्ही? अजी हा 80 म्हणजे काय राहते? 80 म्हणजे हा 60 मिनिटाच्या समोर गेला ना, तर 60 यामधून अगर सपोज तू मायनस केला, तर किती मिळाले? 20. हा मायनस कुठे गेला? हा इकडे आला ना.
हा 60 मिनिटं येणे म्हणजे काय 1 तास समोर जाणे. 12 होता तर किती 1 तास आणि हा 20 मिनिटं तुमचं उत्तर बच्चा. क्या ये बात क्लियर हुई? कितने बजे पहुंचेगा वो? 1 वाजून 20 मिनिटांनी तिथे पोहोचणार. क्या ये बात क्लियर है? चलो नेक्स्ट एग्जांपल देखते. डिंग डैंग. चलो नेक्स्ट काय प्रश्न आहे रे? 48वां 48च आहे ना? 47वां आहे 48. चलो अरे ये सवाल बहुत एक नंबर एकच नंबर सवाल ऐसे सवाल फेवरेट है टीचर लोगों की ठीक है पाय गोट्यातील 4/7 गायी देखो इसकी एक ट्रिक बताता बच्चा काय 4/7 गायी जंगलात चरत आहेत 4/7 कुठे आहेत तर चरत आहेत आपल्याला काय माहित कुठेही चरत ठीक आहे चरत आहेत आणि 1/7 गायी पानवट्यावर पाणी पित आहेत 1/7 कुठे आहेत तर पाणी पित आहेत ठीक आहे आणि उरलेले किती आहेत बघा 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 उरलेले किती कुठे गेले रे उरलेले उरलेले 24 गायी उरलेले आहेत ठीक आहे तर एकूण गायींची संख्या किती असेल म्हणते मला एक गोष्ट सांग मला सीधा सीधा एक सिंपल बघा कधी पण इथे एक नेहमी लक्षात ठेवायचा की एक्झॅक्ट मध्ये जसं चरत आहेत आणि पाणी ह्या ह्या गोष्टी मला एक गोष्ट सांग हे उरलेल्याच्या थोड्याशा वेगळ्या आहेत ते काहीतरी ऍक्टिव्हिटीज करत आहेत बरोबर आहे यांची बेरीज आधी करून टाका कसं कराल तर 4/7 अधिक 1/7 खाली भागाकारामध्ये समान आहेत ना छेद हे समान आहेत तर 4 अधिक 1 किती 5/7 सीधा सीधा बघ लक्ष दे एकूण होत्या 7 गायी कन्सिडर असं करायचं एकूण होत्या 7 गायी 7 पैकी 5 काहीतरी करत आहेत दिमाग खराब एक तर चरत आहेत ना तर पाणी पित आहेत समजला म्हणजे 7 पैकी 5 गायी काहीतरी करतच आहेत चरत आहेत किंवा पाणी पित आहेत म्हणजे उरले किती रे 7तून 5 गेले 2 म्हणजे 7 पैकी 2 हे उरलेले आहेत खतम आता प्रश्न समजला संपला उरलेले समजला का आणि उरलेले किती आहेत तुमच्याकडे 24 तर मला एक गोष्ट सांग 2/7 बरोबर 24 म्हणतो 32 आहेत की 24 आहेत रे हे काय 32 का उरलेले अच्छा उरलेले आहेत 24 उरलेले किती आहेत तुमच्याकडे 24 काही नाही करायचं याला उलटा पालटा करून डायरेक्टली म्हणजे कसा 2/7 सीधा सीधा मैं बता रहा बच्चा इसको क्या करना या 24 ला या उरलेल्या सोबत उलटा पालटा करणे बस इतकं लक्षात ठेवा 24 ला जे काही उरलेले असतात म्हणा माझ्यासोबत जे काही उरलेले असतात म्हणा ना जे काही उरलेले असतात ना त्यांना काय करायचा उरलेल्या संख्येसोबत उलटा पालटा करायचा खत्तम म्हणजे कसा जी 7/2 खत्तम बे किती जा 12 जा 12 साती आहा उत्तर तुमचा किती क्या ये बात क्लियर हुई ठीक है बच्चा तो कौन सा ऑप्शन है देखा नहीं मैंने ऑप्शन कौन सा है कौन सा प्रश्न है 48 ना 48 चा ऑप्शन 84 मतलब डी डी आंसर है बच्चा आप लोग ठीक है देखो इतना इजी रहता है फक्त थोडंसं बघा एकदा रिपीट ऐकून त्याला ऐकून घ्याल काही नाही बघा शरद कोण आहेत आणि पाणी म्हणजे काहीतरी करत असणारे व्यक्ती गायी किती आहेत तर 5/7 किती पैकी आहेत किती पैकी आहेत हे सबसे इम्पॉर्टंट आहे ना बच्चा किती पैकी आहेत तर 7 पैकी खाली जे असतात ना ते एकूण असतात नेहमी लक्षात ठेवायचं गुणोत्तराच्या स्वरूपामध्ये याला सॉल्व्ह केला ऍक्च्युअल मध्ये सॉल्व्ह करायला जाऊन दिमाग खराब बहुत वेळ लागतो याला ठीक है तिरपा गुणाकार करा ना मग सांगता मग त्याच्या तिकडे न्यान त्याच्या इकडे आना दिमाग खराब उतना कौन करते बैठेगा डायरेक्ट मैंने क्या बताया ये समझ लो बच्चा मैंने क्या बताया की एकूण होत्या 7 गायी 7 पैकी 5 एक तर चरत आहेत पाणी पित आहेत म्हणजे उरले 2 गायी आणि 2 कोणापैकी तर 7 पैकी तर 2/7 बरोबर किती रे तर 24च ना सीधा सीधा कारण की हेही उरलेले काही नाही करायचं उरलेल्याला उरल्याच्या उलटा पालटा सोबत भाग देणे बस हाच इतकं लक्षात ठेवा तर बे किती 12 ना 12 साती उत्तर गा एकच नंबर काम समजला का चला समोर जाऊया टिडिंग 48 ला झाला आता 39वा पाहू आपण एकच नंबर कोणता प्रश्न आहे पाय 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 आयताकार मैदानाची लांबी 800 मीटर आहे रुंदी 600 मीटर असून मैदानाभोवती 5 फेऱ्या मारण्यासाठी प्रति तास 7 किलोमीटर वेगाने किती तास वेळ लागेल मना चैंड्रा आयत म्हणजे कसा राहते रे पाय अरे देख कुछ नहीं है ऐसे सवाल पूरे मैं सच बता रहा हिंदी भर अब बोलोगे सर आपने तो ये भी क्रैश कोर्स में पढ़ाया है धीरे धीरे अपना क्रैश कोर्स जो भी जिस हिसाब से चल रहा है बच्चा मैं सच बता रहा धीरे धीरे प्रोसीड करेगा अब ये जो अपनी एग्जाम जो मंडे को होती है एक चीज याद रखिए मंडे वाली एग्जाम ओवरऑल सिलेबस पे रहती है अरे उसमें तो ऐसा नहीं कि प्रॉपरली मैं पहले दूसरे तीसरे चैप्टर पे एग्जाम्पल दूंगा इसमें तो ओवरऑल चैप्टर्स रहेंगे ना तो सिर्फ मंडे को थोड़ा बहुत सी चीजें क्योंकि देखो क्रैश कोर्स किसके लिए रहता है बच्चा जो ओवरऑल साल भर से पढ़ते हुए आते हैं ना उनको ये फास्ट फास्ट में बताने वाली चीजें रहती अब ये सब चीजें अगर सपोज आपको आयत पता नहीं चौरस पता नहीं है अभी इस समय पे तो थोड़ी सी दिक्कत जा सकती है बाकी कुछ और हालांकि अगर सपोज आपने क्रैश कोर्स लगाया होगा तो इसमें वो चीजें थोड़ा बहुत तो भी आ ही जाएगी ठीक है
ठीक आहे. तो देखो आयत म्हणजे हा रेक्टँगलच असते आणि त्याची लांबी किती आहे रे 800 आहे. रुंदी किती आहे रे तर 600. ओके. तर या मैदानाभोवती चक्रा मारणे. मैदानाभोवती चक्रा मारणे म्हणजे काय बाउंड्री भर लावेल का त्या मैदानाच्या पुऱ्या अंगभर इकडे ह्या इकडे तिकडे घुमेल का रे असा पुराच्या पुरा एक प्रॉपर तरीके से घूमेगा ना ऐसा जाएगा फिर ऐसा ना फिर ऐसा ना फिर ऐसा ऐसा भगतक भगेगा कि नहीं भगेगा समझ रहे हो बातों को तो ये पैटर्न याद रखिए बच्चा है कुछ नहीं इसमें समझ रहे हो बातों को है ना अब ध्यान दे अब ध्यान दे ऐसा भगा मतलब परिमिती छान वो बाउंड्री मध्ये जाणं बाउंड्रीनी जाणं म्हणजे सीधा सीधा प्रश्न असतं लक्षात ठेवा परिमिती बाउंड्री चक्कर मारणं फेरी मारणं म्हणजे काय तर परिमिती असते ठीक आहे कुणाची पण असो मग ते चौरसची असो सर्कलची असो फेरी मारत आहे तो तर त्याची परिमिती काढून टाकायची पहिली ठीक आहे तर एका फेरीसाठी लक्षात ठेवायचं एका फेरीची अंतर किती आहे किंवा लांबी किती आहे असं प्रश्न असेल तर त्याची परिमिती काढून टाकायची कोणाची परिमिती काढाल आयतच्या दिलायच्या आहे तर वर्तुळच्या काढाल का नाही आयतच्याच आयतची परिमिती किती 2 गुणिले लांबी अधिक रुंदी तर एक फेरी किती तर मला सांग लांबी किती आहे त्याच्या 800 रुंदी किती आहे त्याच्या 600 चाल 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 8 मला एक गोष्ट 6 6 12 2 किती 14 म्हणजे किती रे 1400 आता 14 दुने 8 20 ठीक है 2008 से कुछ तो गलत हुआ है मेरा 200 ये 200 बराबर है क्या 2008 से 2008 से मीटर बच्चा एका फेरीला लागणारा जे काही लांबी आहे ठीक आहे 2008 से आहे तर 5 फेरी विधान विचारला आहे ना रे तर 5 फेरीमध्ये किती मला एक गोष्ट सांग एका दिवसात तू 2008 चे अंडे खातेस तर 5 दिवसात किती खाशील हाच तो प्रश्न आहे दुसरा काही नाही टेन्शन नको घेऊस एका दिवसात 2008 से अंडे खातायस 5 वैसा नहीं समझ रहा है तो एका दिवसात 2 अंडे खातेस तर 5 दिवसात किती खाशील 10 ना कसा का 2 गुणिले 5 म्हणजे 10 तसाच इथे एका दिवसात 2008 अंडे वा 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 मरून जाईल गा तेवढे अंडे खाईल हा आम्हाला का हा खात बसू तर एका दिवसात 2008 एका फेरीमध्ये 2008 मीटर तर 5 फेरीमध्ये 5 गुणिला 2008 करायचं ठीक आहे तर 5 0 0 5 0 0 8 45 5 जुने 14 14,000 मीटर समजला का जी समजला का हे काय झालं रे हे 5 फेरीचं अंतर झालं काय झालं अंतर झालं काय बात क्लियर आहे सभी को ठीक आहे डिस्टन्स ज्याला आपण म्हणतो है ना त्यानंतर त्यांनी काय म्हटलं आहे त्यांनी नंतर काय म्हटलं आहे काय काय म्हटलं आहे 7 किलोमीटर वेगाने किती तासात म्हणजे वेळ किती 7 किलोमीटर म्हणजे त्यांनी तुम्हाला वेग पण दिलाय गती ज्याला तुम्ही गती म्हणता गती किती आहे 7 किलोमीटर प्रति तास आता हा किलोमीटर प्रति तास आहे आणि हा मीटर मध्ये आहे चालेल का ना 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 चालणार नाही तर अंतर कसं करावं लागेल 14,000 एक गोष्ट लक्षात ठेवा 1,000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर तर 14,000 मीटर म्हणजे बया किती तर 14 किलो मीटर समजला का जी काहीच नाही त्याच्यात ठीक आहे अंतर बघा त्याला तुम्हाला म्हणतात ना ते युनिट्सचं पण कारण की जेव्हापर्यंत युनिट समान नाही राहतील तुम्ही भागाकार करू शकत नाही हे वस्तुस्थिती आहे ठीक है तो चला आता मला सांगा स्पीड स्पीडचा फॉर्मूला काय स्पीड इक्वल्स टू डिस्टेंस अपॉन टाइम अब ये मेरे को बताना है करके वक्त लग रहा है बच्चा तो इसको रप 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 आप कर सकते हो ठीक है तो टाइम म्हणजे काय टाइम म्हणजे होते वेळ म्हणजे होते अंतर भागिला गती आणि अंतर किती आहे रे 14 किलोमीटर गती किती आहे रे 7 किलोमीटर प्रति तास 7 किती दूरी म्हणजे किती तास रे 2 तास तुमचं उत्तर खटॅक क्या बात क्लियर है बच्चा सभी को तो पर्याय कोणता है रे पर्याय कोणता 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 सी पर्याय तुमचा है बच्चा क्या बात क्लियर है सभी को क्या ये बात सभी को क्लियर है डिंग डिंग चलो बच्चा तो फिर अभी 49 तो हो गया अपना चलो 50 वाला देखते हैं अपन ठीक है चलो देखो 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 कोई दिक्कत नहीं इसमें अपने का चल देखो बच्चा 50वां सवाल क्या बोल रहा है अरे कुछ नहीं है रे पूरा चॅनरी सवाल आहे 20 मधून 20 गेले म्हणते भागीला करा म्हणते 20 गुणिला 10 बरोबर एम तर एम की अरे भैया समझते करे हमारा मेरे को एक बात बता सीधा सीधा इसमें हमें क्या दिख रहा है बहुत से बच्चे इसमें क्या करते हैं पता है क्या इससे ये बदमाश वाला काम है अपना बॉडमास का यूज है इसमें ठीक है ना सबसे पहले देखो पहले ब्रैकेट है तो ब्रैकेट सॉल्व करते ऑफ है तो ऑफ देखते उसके बाद डिवीजन करते मुझे एक बात बताओ बहुत से बच्चे यहाँ पे 20 मधून 20 गेले असं करतात माइनस शून्य भागीला वैसा नाही करना बच्चा भागाकाराचा चिन्ह पहिले आहे भागाकाराच्या स्वरूपामध्ये पहिले करा म्हणजे 20 आता 20 भागीला 20 म्हणजे काय तर -1 ठीक आहे गुणीला 10 बरोबर एम चला आणि त्याच्यानंतर भागाकारानंतर काय गुणाकार आता 20 मधून 1 मायनस कर जा आणि मग 19 गुणिले 10 कर जा 190 तोही राहते वाटते किती किती पर्याय मध्ये ठीक आहे
कभी कभी रहता है, ठीक है, मेरे ख्याल से है क्या नहीं है। हाँ है, देखो चौथा ऑप्शन है, ठीक है ना। बहुत गलती होती है ऐसे केस में, ठीक है, ऐसा मत करिएगा। त्याच्यानंतर भागाकारच्या नंतर गुणाकार असेल तर गुणाकारच करा, म्हणजे 20 मायनस काय, -1 गुणिला 10 म्हणजे -10 बरोबर एम, आणि 20तून 10 गेला, 10 म्हणजे एम, ठीक आहे. एमची व्हॅल्यू किती, 10. कोणता पर्याय आहे रे 10 हा, थांब तुम्हाला सांगतो, 10 हा पर्याय आहे तुमचा ए. ओके, तो चलो नेक्स्ट 51वां प्रश्न बघूया बरं आपण. चलो खत्म करते, अभी ज्यादा सवाल बचे नहीं है इसमें. 51वां प्रश्न असा आहे की 48, ये तो बहुत सही सवाल है, 24 आणि 36 याची मसावी, ठीक आहे, आणि लसावी या दोघांचा, या दोघांची बेरीज किती राहील असा प्रश्न आहे बाबा. मैं बोल रहा हूं क्या, नहीं, हे सवाल बोल रहे. आता बहुत से मुलं काय करतात बघा, मसावी आणि लसावी काढायची एक सोपी पद्धत सांगत आहे मी. सन्ना पिको धन्ना एवरेज में मस्त ये चीजें समझ लो। हाँ, अब देखो बहुत से स्कूलों में क्या बताया जाता है, मैं देखो एक चीज बता रहा हूं आप लोगों को, स्कूलों छोड़ो या कहीं पे भी बताओ, ठीक है, मतलब हर किसी का पढ़ाने का तरीका अलग-अलग हो सकता है, वो उनके जगह पे बिल्कुल सही है, मैं उनको गलत नहीं बोल रहा। मैं बस ये बोल रहा हूँ कि आप लोगों का वक़्त कैसे बचे, ओके? मेरा टार्गेट बस यही है। मुझे एक बात बताओ, 48, 24 आणि 36 हे तीनची तीनही संख्या कोणत्या? कोणाच्या फाळ्यामध्ये येतात? फक्त ते विचार करा, आणि छोटूवालं नाही, मोठूवालं. 2 ने करा भाई, 2-2 से करते बैठोगे, दिमाग खराब, उतना वक़्त है क्या? नहीं. मला बघाल ना, हा 12च्या फाळ्यात येत आहे. बघा, 12 चौ 48, 12 दुने 24, 12 तिरी 36. चला, 12 चौ 48, 12 दुने आणि 12 तिरी. खतम! अब मेरे को एक बात बता, आता कोण? ते तर 3 झाले, आणि मला एक गोष्ट सांग, याच्या नंतर 3 चे तीनही संख्या कुठल्यातरी एका संख्येने भाग जातात का? नाही ना? हे जर एक संख्या अगर कोणती असेल ना, तर ती आहे 12. तर मसावी डायरेक्ट म्हणायचा की 12. त्याच्यानंतर एकही नाही जात आहे. आता 2 ने तर हा 2 ने फक्त ही संख्या आणि ही संख्या होता. ही होते का? नाही, ही कटल्याच नाही जात. ही नाही येत त्या टेबलमध्ये. 2 2 जा 4, 2 1 जा, आणि हा जसाचा तसा. जिथं असं इथे मूळ संख्या आली ना आली, खतम करून टाकायच्या. नाहीतर कोणतरी काय करतात, बे एक आणि हा तिर्री, मग तिर्री एक एक एक. इतका टाइमपास कशाला करायचा रे? इथल्या इथंच संपलं होतं ना आपलं. मी काय म्हटलं तुम्हाला? बस असं इथे जर तुम्हाला मूळ संख्या दिसली रे दिसली, बस इसको ऐसा सी टाइप कर लेना और ये आपका लसावी हो जाएगी. म्हणजे लसावी काय, 12 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला, आणि हे किती 3. आता बघ, आता बघ, 12 हा किती, 12 दुने 24, 24 दुने 48 गुणिला 3 म्हणजे 144. चाल रपाक से, ठीक आहे. लसावी तुमची किती आली, 144. यांची बेरीज कराल तुम्ही तर काय, तरी 4 आणि 2 6, 4 आणि 1 5, आणि हा 1 156 तुमचं उत्तर. समझ ला मैंने क्या बोला, समझ में आया मैंने क्या बताया बच्चा, है ना. 1 मिनिट हा, समझ में आया बच्चा. बघा, सगळ्यात मेन वेळ वाचवणं असते. मसावी म्हणजे एकमेव अशी संख्या जे तीनची तीनही संख्याला परिपूर्णपणे भाग जात असेल. बस, समजलं का? आणि ती एकमेव आहे 12. ते इथूनच माहिती पडते आपल्याला. समजलं? ह्या इकडल्या जे संख्या असतात ते मसावीच असतात जनरली नेहमी. आता हे 2 आहे का? 2 याच्यामध्ये इन्क्लूड होते का? नाही. का? 2 केव्हा झाली असती इन्क्लूड? जेव्हा यांनी पण आणि यांनी पण भाग केला असतं, तेव्हा मी इन्क्लूड केलं असतं त्याला. समजलं का? आता या सध्यासाठी मला काय, मसावी 12, त्याच्यानंतर लसावी डायरेक्टली रप-रप काटने, ही काही खूप मोटी गोष्ट नहीं है. चलो नेक्स्ट, देखो अगर समझा नहीं होगा तो रिपीट करके देख लीजिएगा, आपको बिल्कुल समझ में आ जाएगा. ऐसे ही नए-नए ट्रिक्स हम लोग रोजाना बच्चों को बताया करते हैं. अगर आप सपोज आप हमारे साथ जुड़ना चाहते हो, जो नीचे नंबर फ्लैश हो रहा ना, प्लीज आप हमें उस पे कॉल कीजिएगा और जो भी है डिटेल्स जानिएगा. ओके, तो चलो देखिए 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 देखिए, नया सवाल, टिडिंग डिंग 52वां. 52वां प्रश्न काय म्हणते रे? अरे हा तर काहीच नसेगा. 5/6 भागीला 4/3 माइनस 5/6 प्लस, प्लस क्या बच्चा, तो 1/6 इक्वल्स टू गज. ठीक है. देखो, कुछ नहीं करना बच्चा, हा भागाकार आहे ना. आता तुम्ही म्हणाल सर बदमाशच्या हिशोबाने भागाकार पहिले केला पाहिजे जी, हो का? पहिले तसं नाही, पहिले बदमाशच्या हिशोबाने काय केलं पाहिजे, तर ब्रॅकेट सॉल्व्ह केलं पाहिजे. तर ब्रॅकेट काय सॉल्व्ह कर त्याला. कसं सर, इथं हा 3 भागाकाराच्या चिन्ह भाग, सॉरी सॉरी सॉरी, छेदामधील संख्या जर समान केल्या ना, काम इझी. हा 3 चा 6 बनू शकते का? हो, 3 दुने, वरती पण 2 ने गुणाकार कर. 4 दुने 8, 3 दुने 6, 5/6 भागीला आहे का प्लस आहे रे तो? मला वाटते प्लसच असेल. अरे भागीला आहे की प्लस आहे? हाँ, प्लसच है, ठीक है. तो ये प्लस 1/6 है बच्चा, ठीक है. ये फाइंड आउट करना है अपने को. भागीला बघ, छेदामध्ये समान झालं ना, तर 5 भागीला, काय झालं याला, 5/6 भागीला, बघ छेद समान झाले तर वरच्या संख्यांची डायरेक्ट तू वजाबाकी किंवा बेरीज करू शकते. 8 मधून 5 गेले, 3/6 अधिक 1/6.
ओके. आता इकडे लक्ष दे, इकडे लक्ष दे रे बापा. काही एम वगैरे होतं का रे इथे? नाही ना? बरोबर आहे ना चाललं आपण? हां. तर बघ आता इथं भागाकारामध्ये आहे. ज्या संख्येच्या समोर भागाकाराचे चिन्ह असते, तो उलटा-पालटा होतो आणि ह्या भागाकाराचं चिन्ह गुणाकारामध्ये जात असते. म्हणजे हा 6/3. 6 मेला, 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 मेला. इक्वल्स टू व्हॉट? आता इथे काय उरलं रे? हा 5 आणि इथे खाली 3 अधिक 1/6. पुन्हा काय? 3चं तुम्ही 6 करू शकता ना. 3 दुने 6 तर वरती पण 5 दुने 10. 5 दुने 10, 3 दुने 6 अधिक 1/6 म्हणजे 10 अधिक 1 म्हणजे 11/6 तुमचा उत्तर. कोणता आहे रे? कोणता आहे रे? कोणता है रे? सी. समझ का? समझ में आई बात? ठीक है। ये सारे अभी आप बोल रहे हो कि सर हमको तो कुछ सवाल दिख ही नहीं रहा है, सवाल कहाँ गया है? तो पीडीएफ फॉर्मेट में हम लोग जो टेस्ट लेते हैं बच्चा, है ना? व्हाट्सएप पे भी जो हमारी टेस्ट होती है, उनको सवाल डायरेक्टली चले जाते हैं, है ना? तो इसलिए उन लोगों के पास ऑलरेडी वो सवाल है जो अपने साथ बैच में है, या ऑनलाइन कोर्स में है, या पर्टिकुलर जो अपर है ऑफलाइन में। उनके पास ये सारे सवालात है ना? तो देखिए, 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 अगर आपको भी चाहिए तो आप हमें कॉल कर सकते हो और पूछ सकते हो कि कैसे हम ज्वाइन हो करके। ओके? चलो देखिए, 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 देखो 53 53 वाला नंबर देख रहे हो 53। 53 वाला प्रश्न काय आहे? सर ये तो बहुत ईझी आहे जी. अहो का? पाहू बरोबर. 0.5 भागीला 0.05 ठीक आहे. गुणिला 0.05 कोई टेन्शन नाही लेना बच्चा इसमें. बघ, पहिले ब्रॅकेटला सॉल्व्ह करायचं कधी पण. 0.025 मान्य करते. भागीला इकडे बघ 5 आणि हा 5. पहिले मी काय म्हटलं होतं दशांश संख्येमधला पॉइंट विसरून जावे. 5 25 ठीक आहे. आणि त्याच्यानंतर पॉइंट नंतर किती अंक आहेत? 1, 2, 3, 4. तर 4 अंकानंतर पॉइंट द्या. 1, 4 आहेत नाही पण लावा ना मग. ॲट म्हणजे 1, 2, 3, 4 पॉइंट है. सुन्नू ठीक है. चलो अब बचा क्या बच्चा? 0.25 भागीला आहे तर भागाकार करा. 0.0025 आता पॉइंट बॅलन्स करण्याचं काम करा आता. वरती पण म्हणजे अंशामध्ये आणि छेदामध्ये पॉइंट नंतर समान अंक असायला पाहिजेत. तेव्हाच पॉइंट मरतात. हे आपली स्ट्रॅटेजी. तर बघ पॉइंट नंतर वरती किती आहेत? 2. खाली किती आहेत? 4. वरती 2 शून्य वाढव ना का? बस. वरती 2 शून्य वाढवून टाक. वाढवला म्हणजे पॉइंट नंतर 4 अंक झाले. खाली पण 4 अंक झाले. बस पॉइंट मेला. जसा पॉइंट मेला तसं काय झालं? बस. आणि हा किती? 25. तर 25 किती जाईल? 1 म्हणजे उरलं किती? 100. अटॅक. तुमचं उत्तर किती, 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 किती? ए तुमचं उत्तर येणार बच्चा. समझ का? चलो नेक्स्ट सवाल देखो बच्चा. देखो रिपीट करके देख लीजिए बच्चा आप लोग थोड़ा सा ऐसा बैक जाके देखिए आपको समझ में आ जाएगा अगर नहीं समझा हो तो. कोणता 56वा प्रश्न आता हा. 56वा प्रश्न बघूया, बघूया, बघूया. 56वा आहे की कोणता आहे रे बाबा? 54वा सॉरी. 54वा प्रश्न आता हा. हा 54वा प्रश्न काय म्हणत आहे? एका खोलीची लांबी 30 मीटर व रुंदी 20 मीटर असून फरशीची लांबी अरे बघा, बघा. खोली जनरली अशी असते. ठीक आहे. त्याची लांबी जी आहे 30 मीटर आहे. रुंदी जी आहे 20 मीटर आहे आणि एक फरशी असं फरशी तर चांडून राहते ना का एवढीशी हां. अशी फरशी असते बरोबर आहे. थोडीशी मोठी काढू आपण हां. अशी फरशी. अशी फरशी आहे. ते पण आयताकृतीची आहे का? हां. ते पण आयताकृतीची आहे. म्हणजे रेक्टँग्युलर याच्यामध्ये आहे. त्याची लांबी आहे बच्चा 1, 1/2 आणि रुंदी 1. मला एक गोष्ट सांग 1, 1/2 मी तुम्हाला नेहमी सांगितलं आहे पाठच ठेवायचे काय-काय गोष्टी. 1/2 म्हणजे काय? 0.5 तर 1, 1/2 म्हणजे काय? तर 1.5 डायरेक्टली लक्षात ठेवायचं. त्याचा मीनिंग म्हणजे हा 1, 1/2 म्हणजे काय? तर 1.5 समजायचं. याची लांबी 1.5 आणि याची 1 ठीक आहे. आणि आता त्याचा प्रश्न असं म्हणणं आहे, की हे अशा फरशा, हे फरशा जर या हॉलमध्ये मला फिट करायच्या असतील, तर किती फरशा लागतील? किती फरशा? आम्ही का मिस्त्री आहोत का? लेकिन मिस्त्रीला पण सांगू शकतो आता अगर जर हे आपल्याला माहीत झालं तर, की किती फरशा लागणार आहेत. ठीक है? अगर सपोज आपके घर में कुछ अगर सपोज बांधकाम चल रहा होगा ना, बस डायरेक्ट बोल देना, "पप्पा मेरे को पता है, मैं बताऊँ क्या कितने फरशा लगने वाले हैं?" थांबा, थांबा सांगतो म्हणा. काही नाही लांबी मोजून टाकायची हॉलची, रुंदी मोजून टाकायची. म्हणजे किती लागणार आहेत हे किती वाला तुम्हाला सांगितलं होतं. फरशी म्हण किंवा काही पण जे काही गोष्टी राहतात. ठीक आहे. फरशी किती लागतील तर नेहमी लक्षात ठेवायचा मोटू, मोटूचा क्षेत्रफळ ना भागीला छोटू, छोटूचा क्षेत्रफळ. आता कावजी हा मोटू, भैया मोटू म्हणजे हॉल. हॉलचा क्षेत्रफळ. ये हॉलचा एरिया क्षेत्रफळ भागीला फरशीचा क्षेत्रफळ, फरशीचा क्षेत्रफळ असं लिहिण्यात टाईमपास नाही करायचा. आता मला समजावून सांगणे म्हणून तुम्हाला सांगत आहे. नाहीतर बस हॉलचं क्षेत्रफळ किती आहे रे? अरे लांबी आहे गुणिला रुंदी म्हणजे 30 गुणिला 20 आणि फरशीचा काय रे? 1.5 गुणिला 1 खत्म. अब मेरे को एक बात बता सीधा-सीधा, मेरे को एक बात बता, इसको मेरे को अगर सपोज सॉल्व करना है, मैं कैसे सॉल्व कर रहा ध्यान दे इधर हाँ. 3 दुने 6 0 0 0 0 भागीला 1.5 गुणिला 1 1.5 सर कसा करू जी? भैया पॉइंट नंतर एक अंक आहे. इथं पॉइंट राहतेच. आता काय कर पॉइंट नंतर इथं अंक आहे का नाही? देऊन दे ना का फरक पडते?
एक शून्य लावून टाक. समजलं? पॉईंटच्या नंतर इकडे पण एक अंक झाला, इथं पण एक अंक झाला, म्हणजे काय 6000 भागीला 15. पॉईंट मरतात बरं. पॉईंट नंतर अंशामध्ये आणि छेदामध्ये जर अंक समान झाले तर डायरेक्टली पॉईंट मरते, हा लक्षात ठेवा. ओके, म्हणजे ते फालतू ते गुणिले 100 करो, गुणिले 10 करो, टाइमपास करत नाही बसायचा. समज रहे हो ना? आता 15 एक 15 आणि 15 चौ 60 आणि हे 2 शून्य म्हणजे 400 खटाक से तुमचा उत्तर. टाइमपास करत नाही बसायचा, सच बता रहा मैं बच्चा मैं. 400 तुमचा उत्तर आणि जो आहे तुमचा बी. ठीक आहे, चलो नेक्स्ट 55 प्रश्न बघूया आपण खटाक से. 55 प्रश्न का म्हणते, अरे कोणती पदावली. अब देखो ये ऑप्शन से होगा बच्चा. आता पहिला पर्याय काय आहे, 10 अधिक 10 गुणिला 2 भागीला 20. ओके, दुसरा पर्याय काय आहे रे, 20 गुणिला 2 अधिक 10. सी, तिसरा पर्याय काय आहे रे, 10 अधिक 10 5 अधिक 5. ओके, आणि डी तिसरा चौथा पर्याय आहे 10 भागीला 10. ओके, प्लस 30 प्लस 9. मला वाटतं बहुतेक मुलांना नाही का इथे त्रास झाला असेल, इथे काहीतरी मायनस प्रश्नामध्ये मायनस दिलं होतं आणि याच्या आधीचा एक तो कोणता तरी 20% वाला, याच्या नंतरचा एक 20% वाला प्रश्न आहे, त्यामध्ये मुलांचे थोडं गडबड झाला कारण की प्रिंटिंग मिस्टेक होती, म्हणून तुमचे उत्तर बघा. 2 जरी अगर सपोज तुमचे प्रश्न चुकले, ठीक आहे, तर तुम्ही खूप मागे जाता हे समजून. ठीक आहे ना, है ना? हे इथे 2 प्रश्न तुमचे ते माझ्या चुकीमुळे चुकले असणार. ठीक है, उसके लिए मैं भाई माफी मांग रहा आप लोगों को. ओके, ठीक है, वो मेरे गलती से वो एडिशनल मैं 2 मार्क आपको एक्स्ट्रा के दे दूंगा, कोई दिक्कत. 2 मार्क नहीं, कितने मार्क बढ़ेंगे रे बच्चा आप लोगों के फिर उसमें? 3 मार्क के आसपास बढ़ जाएंगे. ठीक है, चलो देखो देखो देखो. अब देखो इसमें से 40च्या बरोबरीचा कोण आहे असं मी म्हणतो का नाही, प्रश्न म्हणते. मला एक गोष्ट सांग, इथे हा 40च्या बरोबरीनं वाटते का तुला? हा 40च्या बरोबरीत वाटत आहे का? पाय ना, 10 अधिक 10 गुणिला 2 भागीला 20. शून्य शून्य ना, हा शून्य शून्य. हा तर बच्चा मेरे को तो 11 लग रहा है यार, कैंसल. आता 20 गुणिला 2 म्हणजे किती होते, 40 अधिक 10. 20 गुणिला 2 40 अधिक 10 म्हणजे किती, 50. अरे बच्चा, लेकिन उसका कहना क्या है, किती आला पाहिजे म्हणते, 40च्या इक्वल आला पाहिजे म्हणते. मी म्हणतो का नाही, मी म्हणतो का नाही. ठीक है, अब मुझे एक बात बताओ, अब ये तो आंसर हो, 40. अब ये देख रहा हो रहा है क्या रे, 10 अधिक, आता हा किती, 10 5 आणि 5 10. मला सांग 10 आणि 10 इन 10 100. अर्र, आता पहिलेच कॅन्सल रे, 110 होऊच नाही शकत. मग आता उरलेलं, आता इथं टाइमपास करत बसाल का तुम्ही? नाही, मी का नाही काढूनच दाखवतो, मला काढूनच पाहायचं आहे. साठी का, जर 4 पर्यायापैकी 3 पर्याय जर चुकीचे असतील तर चौथा पर्याय हा 100% बरोबर असेल ना. कशासाठी टाइमपास करता तिथे, पाहिजेच तर ठीक आहे सांगतो. 10 भागीला 10 1, 30 अधिक 9 3 आणि 9 39 अधिक 1 40. यस, माझं उत्तर आलं जी. हो, मोठ्या मोठा भैया कशासाठी टाइमपास करताय, समोर जा ना. चल ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न. किती, 56. 56 वा प्रश्न कुठं आहे. सुमितने 2000 रुपयाला एक सायकल खरेदी केली. वा वा वा, म्हणजे खरेदी किंमत. आता खरेदी किंमत असं लिहून नाही, लिहित नाही बसायचा, खरेदी किंमत. हो, बोर्डाचा पेपर द्यायला चाललास तू, तुले खरेदी किंमत लिही तिथं टाइमपास करायसाठी. ऐसा कुछ नहीं रे बच्चा, शॉर्ट फॉर्म लिखणे यार. खरेदी किंमत लक्षात नाही ठेवू शकत का? खकी, एक नंबर. हे म्हणजे खरेदी किंमत. खरेदी किंमत किती आहे रे सायकलची, 2000 रुपये. मान्य करते. मग सायकल खरेदी केल्यानंतर त्याने की नहीं ऐसा विचार करना का, अगर सपोज आपने एक आधी साइकिल खरीदी, ठीक है, और उसके बाद मुझे एक बात, जैसे आपने ये साइकिल खरीदा खरीदा हाँ, और खरीदी करने के बाद उसका पंचर होगा या वो बराबर चल नहीं रही होगी या कुछ तो भी प्रॉब्लम होगा, तो आपने उसको सुधारने के लिए 500 रुपए खर्चा कर दिया. अब किसको दिया वो 500 रुपए, जिसके पास से खरीदा उसको दिया क्या? नहीं ना, दुकानदार को. मतलब आपके जेब से गए. मतलब दुरुस्ती करण्यासाठी लागणाऱ्या पैसे सुद्धा, आता लक्ष दे इकडे, हे दुरुस्तीचे पैसे इथे बेरीज करायचे म्हणजे 2500 रुपये. त्याला ऍक्च्युअल मध्ये म्हणजे त्याला लागले, त्यांनी खरेदी कितीला केले, 2000, पण दुरुस्तीसाठी 500 रुपये. पण त्याची ते खरेदी किंमत 2000 रुपये इथे कन्सिडर नाही होणार, हे लक्षात ठेवा. खरेदी किंमत कधी पण ऍक्च्युअल वाली जर तुम्हाला काढायचं असते ना, ते नेहमी लक्षात ठेवायच्या, ओरिजिनल वाली खरेदी किंमत प्लस दुरुस्तीसाठी किंवा भाड्यासाठी किंवा जे कोणते पण आपण गाडी किराया भाडा वगैरे जे देत असतो ना, ते पण त्यामध्ये ऍड करायचं. आणि ते तुमची आता काय झाली, प्रॉपर वाली खकी झाली. प्रॉपर वाली, या खकीला घेणं देणं नाही. ठीक आहे, हे तुमची खरेदी किंमत प्रॉपर. ओके, तर हे खरेदी किंमत आहे म्हणते. तर त्यांनी विक्री केली, विक्री, विकी म्हणायचं त्याला. विकी किती, तर 3000 रुपयाला. ओह सर, याला तर मस्त फायदा झाला जी. 3000 रुपये नाही, 3000 रुपये फायदा नाही झाला पोया. विकलं त्यांनी 3000 रुपयाला. तो फायदा कितीचा होते, नफा म्हणजे काय होते,
तर विकी मायनस खकी. तर विकी किती म्हणजे विकी म्हणजे विक्री किंमत नाही तर विकी म्हणजे विकी म्हणजे काय 3000. खकी म्हणजे काजीत 2500. ठीक आहे. आता 3000तून 2500 गेले 500. आता असा मला सांगा इतकं टाइमपास करून तुम्हाला काही मतलब आहे? तुम्हाला तोंडी तर करता येतात ना रे. अब ये मुझे समझाना है करके मैं आपको बता रहा ठीक आहे. आता मला सांग नफा विचारलाय की नफ्याची टक्केवारी विचारलाय? नफ्याची टक्केवारी. तर नफ्याची टक्केवारी जर तुम्हाला काढायची असते, नेहमी लक्षात ठेवायचं नफा भागीला खकी गुणीला 100. ठीक आहे. हा बिलकुल तोंडपाठच ठेवायचे आहे काय-काय गोष्टी. ओके. आता मला एक गोष्ट सांग नफा किती झाला रे तुम्हाला? ₹500. किती पैकी खरेदी किंमत 2000 नाही बरं 2000 ठेवल्या. तोही पर्याय असते तिथे. ठीक आहे. 2000 नाही 2500 गुणीला 100 0 0 0 0 पेला पाचा पाचा 25 पाचा एक म्हणजे हे किती रे 100 भागीला 5 ना हा किती 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 20% की 25% बया 20%. 20 पंचे 100 होते समझलास ना ठीक है अब देखो इसमें मैं तो आपको शॉर्टकट बताता इतना सब कुछ नहीं करना दिमाग में बैठा तो भाई दुरुस्तीसाठी लागला होता म्हणजे किती लागला होता किती लागले होते रे ₹2500 म्हणजे हे काय झालं तुझी खकी झाली हे काय झाली खकी झाली ओके फाटसे मग त्याच्यानंतर विक्री कितीला केले त्यांनी विकी केलं किती त्यांनी 3000ला अरे म्हणजे त्याला फायदा किती झाला ₹500 नफ्याचाच तुला टक्केवारी विचारलाय नफ्याची टक्केवारी काढायची असेल तर नफा किती 500 भागीला किती ओरिजिनल वाली किती ओरिजिनल तर ₹2500 गुणीला किती टक्के काढायचे म्हणून 100 समजलं का अरे 0000 मारा आणि हा पाचा पाचा आणि पाचा 100 जा म्हणजे हा किती 100 भागीला 5 आणि हा किती 20% तुमचा उत्तर इतका पोटी पुराण करायची काही गरज नहीं बच्चा ये चीजें पकड़ो बारीक बारीक चीजें समझो कि हमें देखो कि कैसा है जितना वक्त बचाओगे उतना अच्छा है नहीं तो ये सब लिखने में आपने मैंने पहले ही बताया 10वीं या 12वीं का बोर्ड का पेपर नहीं दे रहे हो आप दे रहे हो किस चीज से आप नवोदय के हिसाब से पेपर दे रहे हो बच्चा जितना वक्त बचाओगे उतना सामने बढ़ोगे ये भी याद रखिए ठीक है नेक्स्ट एग्जांपल देखते चलो 56 हो गया चलो 57 देखते हैं 57 प्रश्न का आया है पाय पाय इसमें आप लोगों की गलती होगी यम च्या इथं 20 फक्त दिलं 20% द्यायला पाहिजे होते ओके 20%च्या 10% बरोबर 40 तर यम किती म्हणते यम यम म्हणजे यम किती टेन्शन कशाला घेते रे पाय च्या म्हणजे लक्षात ठेवा च्या म्हणजे गुणाकार चार राव चेर राव दिमाग खराब का करावचा गुणाकार ठीक आहे तर यम म्हणजे यम यम म्हणजे काय यन होईल का यम म्हणजे यम यम च्या म्हणजे गुणीला 20% म्हणजे 20 भागीला 100 च्या म्हणजे पुन्हा गुणीला 10% म्हणजे 10 भागीला 100 एकच नंबर पाय 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 टुन्य टुन्य मेला टुन्य टुन्य मेला मेला का नाही मेला मेला तर मला सांग रे पाय इथं हाई मरते ना बे एक बे आणि बे पंचे यम इंटू 1/5 गुणीला 1/10 बरोबर 40 खतम अब मेरे को एक बात बता ध्यान दे एम बरोबर 40 हे सगळे इकडे गुणाकारात आहेत तर म्हणाल सर हा इकडे इकडे खाली आहे तिकडे जातील तर काय होईल भागाकारात जातील का वरती जातील बया वरती जातील गुणीला काय 5 गुणीला किती 10 खतम आता मला सांग 4 पंचे 20 आणि हा 002 2000 तुमचा उत्तर एम ची व्हॅल्यू किती रे 2000 क्या ये बात क्लियर हुई बच्चा सभी को देखो बच्चा इसमें कोई टाइम पास नहीं करना ये ऊपर लेके चले जाना गुणाकार आणि हा 10 इकडे गुणाकारामध्ये घेऊन जायचा ठीक आहे समजलं सगळ्यांना चलो नेक्स्ट नेक्स्ट एक्झाम्पल देखते बच्चा हा 57 झालं तुमचं बस आता शेवटची मला वाटते 2-3 राहिले असतील ओके बघा 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 57 58 वाला प्रश्न काय आहे 58 चा प्रश्न रे लक्ष दे थांबा थांबा मला बघू द्या जरा प्रश्न 58 काय आहे ओ भगवान 5 न 7 न 8 न 9 न काय पासून तयार होणारी कमाल आता कमाल का होते जी कमाल काल रे कमाल पासून कुठे कुठे चालला गेला होता ना कमाल आणि किमान त्याची काय म्हणते फरक म्हणते फरक म्हणल्यावर मायनस करायचा बस ठीक आहे तर मला एक गोष्ट सांग आता सन्ना पिको ॲव्हरेज मध्ये कमाल संख्या म्हणजे मोठी संख्या की लहान संख्या मोठी संख्या तर मोठी संख्या कोणती बनणार रे मोठी म्हणजे मोठ्यापासून सुरू कर 9 8 7 5 छोटी किमान म्हणजे छोटी छोट्यापासून सुरू कर उलटा कर त्याच्या 5 7 8 आणि हा काय 9 याच्या मायनस करणं काय खूप मोठी गोष्ट आहे का रे 15तून 9 गेला किती 6 पहा शेवटी पर्यायामध्ये 6 कुठे आहे कुठे आहे अरे भगवंता 6 3 4 च्या चारही जागी आहे ठीक है उतना टेंशन लेंगे का बच्चा हम लोग नाही आता मग मला सांग 17तून मग 9 गेले किती 8 पाय शेवटी 86 कुठे आहेत पाय बरं पाय बरं पाय बरं सर 2 ठिकाणी आहेत जी समजूनच नाही राहिला का करू अच्छा ठीक आहे मग सीधा सीधा काय काय कर 8तून 8 गेला 0 9तून 5 गेला 4 4086 तुझ्या उत्तर
कुछ चीजें ऐसे रहती है जो एकदम से आंसर नहीं आती है, तो उसको प्रॉपरली पूरा का पूरा करना पड़ता है। ठीक है, चलो नेक्स्ट एग्जांपल। 59 खत्म हो रहा है अपने एग्जांपल। टिडिंग टिडिंग डिंग 59 पा रहे। 20 गुणिला 20 अधिक 20 गुणिला 10 अधिक 10 गुणिला 10 बरोबर किती? मी कान सांगू? ठीक आहे, सांगून देतो. चला, बदमास का म्हणते माहिती आहे ना आपला बदमास? अरे बॉडमास रे. पहिले ब्रॅकेट, मग अप, मग डिव्हिजन. डिव्हिजन आहे का? नाही आहे. मग गुणाकार आहे का? हो जी. हाई गुणाकार, हाई गुणाकार, हाई गुणाकार. कर ना तर मग. 20 गुणिला 20. 20 गुणिले कोणी पोरं असे करतात. 20 गुणिले का नाही 20. 0, 0, 0, 0, 0, 0 प्लस 2, 0, 0, 2 टू द 4. बया ना मग 4 शून्य शून्य. असं पकडून मारतो का नाही तुले? मी का म्हणतो पाय 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 ऐसा काही नाही करायचा. मैंने बताया ना आपको क्या करना बच्चा. पाय 2 2 जा 4 शून्य शून्य किती आहेत 2 तर 2 शून्य लाव खतम. आता पाय 2 म्हणजे 2 2 शून्य 2 शून्य 1 म्हणजे 1 किती शून्य 2 शून्य 2 शून्य आहे खतम का. 400 आणि 200 600 600 ने 100 700 उत्तर उत्तर पर्याय कोणता हो जी बी खत्म. क्या ये बात क्लियर हुई बच्चा? ओके चलो नेक्स्ट एग्जांपल देखते हैं हम लोग. लास्ट एग्जाम्पल डिडिंग डेंग. ठीक है, लास्ट एग्जाम्पल मैं नहीं बताऊंगा. 2/5 इंटू 3/7 मैं नहीं बताता प्लस 4/5 इंटू एम एम काढ़ाचा है बाबा. ओ ठीक है, कोई टेंशन नहीं लेना. पहले बदमाश के हिसाब से जाना. बदमाश के हिसाब से क्या हो रहा है? ब्रॅकेट पहिले सॉल्व करो बोल रहा है. ठीक आहे भाई. गुणाकार करत असताना नेहमी लक्षात ठेवायचं. बहुत से मुलं काय करतात, गुणाकारामध्ये तिरपा गुणाकार करतात. ते फक्त बेरीज आणि वजाबाकीमध्येच होते अपूर्णांक संख्यांच्या. ठीक आहे, इसमें वैसा नहीं होता. जर अगर सपोज संख्या एखाद्या कटत असतील तर ठीक आहे, वरच्या खाली खालच्या नसतील कटत तर मग डायरेक्ट अंशाचा गुणाकार अंशासोबत, छेदाचा गुणाकार छेदासोबत. तर बे तिरी आणि 5 साता. बे तिरी 6 5 7 जा 35 प्लस 4 यम जा 4 यम भागीला 5 3 भागीला 3. अच्छा, अब मेरे को एक बात बताओ आप सभी मिलके, अगर इसको 5 को अगर मेरे ने 35 बना दिया, मैंने डायरेक्ट ऊपर को ऐड कर सकता हूँ ना मैं? हो, कर ना मग. 6 भागीला 35 प्लस ठीक आहे 4 35 केव्हा बनणार आहे खाली? जेव्हा 5 7 जा करीन, तर वरती पण 4 साती करावं लागेल. 4 7 जा 28 म्हणजे गुणिला 7 भागीला 5 गुणिला 7 बरोबर 2/3. क्या ये बात क्लियर? या फिर इससे और अच्छा एक मेथड अगर सपोज आपको मैं बताऊँ ना बच्चा तो ध्यान. और एक मेथड बताता मैं इसको आपको देखो. यहाँ पे देखो ये 5 है बच्चा, मैंने 3 लिख दिया था इसलिए मेरा दिमाग नहीं चल रहा था. देखो, अब मैं क्या बोल रहा हूँ देखो. इथं पण 5 आहे, ही पण 5 आहे आणि ही पण 35 आहे. म्हणजे 5च्या फळ्यामध्ये 3 येत आहेत ना, इक्वल टू आहे मधात लक्ष ठेव. ये चीजें कभी-कभी बहुत काम की रहती है. काय म्हणत आहे मी? इक्वल टूच्या डावीकडे आणि उजवीकडे अंशामधील संख्या जर समान फाळ्यामध्ये येत असतील तरी मरतात. छेदामधील संख्या समान फाळ्यामध्ये येत असतील तरी मरतात. आता 5च्या फळ्यात 5 येते आणि 5च्या फळ्यात 35 येते तर मरा. 5 एक 5 आणि 5 एक 5 आणि 5 किती 7 म्हणजे किती 6/7 अधिक 4 एम बरोबर मात्र 2. बघ किती सोपं झालं रे आता. आता कारण की बघा छोट्या छोट्या संख्यांसोबत खेळणं आपल्यालाही पण छान वाटतं ना, है की नहीं? है की नहीं? देखो मेरे को एक बात बता. 6/7 प्लस 4 एम ये इधर प्लस है उधर भागेगा तो 4m इक्वल्स टू 2 माइनस 6/7. अब इसके नीचे कुछ नहीं तो 1 कर दे. आता इथे 7 आहे, इथे 1 आहे. मान्य करते? इथे जर 7 राहिला तर मस्तपैकी वरच्या संख्यांच्या आपण वजाबाकी करू शकतो ना? नाही आहे तर का करशील? गुणिला 7 कर ना. खतम का? 4m म्हणजे वरती पण गुणिला 7. बेज 7 14 आणि खाली 7 मायनस 6/7. 7तून 7 असं नको कर जा. 7 छेद हा समान आहे आता हां. तर वरच्या संख्यांची डायरेक्ट वजाबाकी. म्हणजे काय होतं? 14तून 6 गेले किती? 14तून 6 गेले किती? तर 8/7. आता मेरे को एक बात बता, खत्म है अपना. अब मेरे को एक बात बता, मैं इधर लिख रहा बच्चा, हा 4m 8/7 आहे, इथे 4 गुणाकारात आहे, तर काय होणार मग? 8/7 अरे! क्या हो गया इसको? पापा, पापा, पापा. अरे लिहित का नाही? हां. 4 काय केलं रे मी? 8/7 हा 4 गुणाकारात होता. इकडे आला तर काय? भागाकारात गेला. ठीक है? तो 4 एक 4, 4 दूने 8 म्हणजे उत्तर 2/7 बच्चा. ठीक है? क्या ये बात क्लियर हुई है? आई होप आपको ये पूरा का पूरा समझ में आया होगा बच्चा, है ना? ये कोई बड़ी बात नहीं है. ये चीजें ऐसे ही टाइप के हम लोग आई थिंक मेरे ख्याल से एग्जाम आने तक हम लोग कम से कम 7 पेपर करने वाले हैं.
है ना? उसमें से 2 तो हो चुके हैं अपने, ओके? और डेली प्रैक्टिस के तो अलग पेपर तो वो चलने ही चलने वाले हैं, है ना? तो अगर सपोज़ आप भी हमारा ये कोर्स जॉइन करना चाहते हो, तो आप सभी का तहे दिल से वेलकम है। आप बिल्कुल हमारे दिए गए नंबर पे आप बिल्कुल कॉल करके हमें पूछताछ कर सकते हो कि कैसे हमें इस पर्टिकुलर कोर्स को जॉइन होना है या हमारे साथ हमारे परिवार का हिस्सा बनना है, ओके? तो अगर सपोज़ कोई नया बच्चा हमें देख रहा होगा, तो हमारे चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब ज़रूर कर ले। ऐसा ही नया कंटेंट हम रोज़ाना अपलोड किया करते हैं, आपके बेहतरी के लिए, ओके? तो तब तक कल आप बिल्कुल रेडी रहिएगा नए टेस्ट के लिए, ओके? तो मिलते हैं बहुत जल्द, तब तक खुश रहिए, ख्याल रखिए। थैंक यू सो मच बच्चा। नमस्कार।